हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तसेच सर्व आदरणीय पालकांना नमस्कार आणि विनम्र अभिवादन. बऱ्याच वेळा आपण आपापसात मित्रपरिवारात, कुटुंबात व इतर एकमेकांना बोलतो, तू यायला हवं होतं, तिने जायला हवं होतं, माझ्या मित्राने मला मदत करायला हवी होती, माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवा होता, माझ्या आईने मला जेवायला द्यायला हवं होतं, माझ्या वडिलांनी मला खर्चासाठी पैसे द्यायला हवे होते. अशा प्रकारची वाक्ये आपण सराईतपणे मराठीत बोलतो. पण अशीच वाक्ये आपल्याला इंग्रजीत बोलण्याची वेळ आली तर आपण बोलू शकतो का? तर 100% अशी वाक्ये आपण चव्हाण टीचिंग पॅटर्ननुसार बिनधास्तपणे बोलू शकतो. मग याच्यासाठी एक सूत्र आहे, लक्षात घ्या. याच्यासाठी एक पॅटर्न आहे. सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्याच्यानंतर शुड हॅव, त्याच्यानंतर V3 म्हणजे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर या पॅटर्ननुसार आपण अशा प्रकारची हजारो वाक्ये बनवू शकतो. शुड हॅव म्हणजे पाहिजे होतं, हवं होतं. मग तुम्ही हवे होते, हवं होतं, पाहिजे होतं, पाहिजे होते असं जरी म्हटलं तरी सर्वांचा सारखा अर्थ होतो. राईट. मग बघा, आपल्या पॅटर्ननुसार ही वाक्य आहेत की नाही आपण बघूया. आय शुड हॅव कॉल यू, मी तुला फोन करायला हवा होता. किंवा तुम्ही हेच वाक्य असं पण म्हणू शकतात, मी तुला फोन करायला पाहिजे होता. पाहिजे होता आणि हवं होतं हे समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे गोंधळून जाण्याचं कारण नाही. तर बघा, पहिल्या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे, त्याच्यानंतर शुड हॅव आहे, त्याच्यानंतर V3 म्हणजे कॉल आहे आणि यू म्हणजे ऑब्जेक्ट आहे. आय शुड हॅव कॉल यू, मी तुला फोन करायला हवा होता. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा, यू शुड हॅव टोल्ड द ट्रूथ, तू सत्य सांगायला हवे होते. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, तू सत्य सांगायला पाहिजे होते. तिसरं वाक्य बघा, ही शुड हॅव स्टडीड मोर, त्याने अधिक अभ्यास करायला हवा होता. तर या वाक्यामध्ये ही सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर शुड हॅव आहे, स्टडीड हे V3 आहे, त्याच्यानंतर मोर आहे. त्याच्यानंतरचे वाक्य, शी शुड हॅव कुक लंच, तिने दुपारचे जेवण बनवायला हवे होते. त्याच्यानंतर दे शुड हॅव प्लेड क्रिकेट, त्यांनी क्रिकेट खेळायला हवे होते किंवा त्यांनी क्रिकेट खेळायला पाहिजे होते. वी शुड इन्व्हायटेड हिम, आम्ही त्याला आमंत्रित करायला हवे होते. त्याच्यानंतर यू शुड हॅव आस्क मी, तू मला विचारायला हवे होते. यू शुड हॅव आस्क मी, तू मला विचारायला हवे होते. त्याच्यानंतर आय शुड हॅव स्लेप्ट अर्ली, मी लवकर झोपायला हवे होते किंवा मी लवकर झोपायला पाहिजे होते. त्याच्यानंतर ही शुड हॅव वॉर्न अ मास्क, त्याने मास्क घालायला हवा होता. तर या वाक्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर शुड हॅव आहे, त्याच्यानंतर वॉर्न हे तिसरं रूप आहे, विअर, वेअर, वॉर्न या पद्धतीने, आणि अ मास्क हे ऑब्जेक्ट आहे. पुन्हा आपल्याला सराव करता यावा अशी वाक्य बिनधास्त आपल्या चव्हाण टीचिंग पॅटर्ननुसार आपल्याला बोलता यावीत, म्हणता यावीत, लिहिता यावीत, वाचता यावीत, त्यासाठी अजून काही प्रॅक्टिससाठी भरपूर वाक्य आहेत. बघा, त्याच प्रकारची वाक्य आहेत. शी शुड हॅव ब्रॉट वॉटर, तिने पाणी आणायला हवे होते. दे शुड हॅव हेल्प हर, त्यांनी तिला मदत करायला हवी होती. वी शुड हॅव ओन द मॅच, आम्ही सामना जिंकायला हवा होता. आय शुड हॅव रेड दॅट बुक,
मी ते पुस्तक वाचायला हवे होते. यू शूड हॅव सेंट अ मेसेज. तू संदेश पाठवायला हवा होता. ही शूड हॅव क्लीन हिज रूम. त्याने त्याची खोली स्वच्छ करायला हवी होती. शी शूड हॅव फिनिश द वर्क. तिने काम संपवायला हवे होते. दे शूड हॅव रीच ऑन टाईम. त्यांनी वेळेवर पोचायला हवे होते. वी शूड हॅव बॉट सम फ्रूट्स. आम्ही काही फळे खरेदी करायला हवी होती. राईट. पुन्हा आपल्याला सराव करता यावा म्हणून अशाच प्रकारची काही वाक्य आहेत. बघा, आय शूड हॅव लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकायला हवे होते. यू शूड हॅव क्लोज द डोअर. तू दरवाजा बंद करायला हवा होता. ही शूड हॅव ड्रायव्हन स्लोली. त्याने हळू गाडी चालवायला हवी होती. शी शूड हॅव वॉर्न स्वेटर. तिने स्वेटर घालायला हवा होता. दे शूड हॅव शेअर द फूड. त्यांनी अन्न वाटून घ्यायला हवे होते. वी शूड हॅव सेव्ह मनी. आम्ही पैसे वाचवायला हवे होते. आय शूड हॅव थँक देम. मी त्यांचा आभार मानायला पाहिजे होते. यू शूड हॅव टेकन मेडिसिन. तू औषध घ्यायला हवे होते. ही शूड हॅव चेक द कार. त्याने कार तपासायला हवी होती. ही सर्व वाक्ये आपल्या चव्हाण टीचिंग पॅटर्ननुसार आहेत आणि तो पॅटर्न म्हणजे सब्जेक्ट प्लस शूड हॅव प्लस V3 प्लस ओ. शूड हॅव म्हणजे काय? करायला हवे होते, करायला पाहिजे होते, या अर्थाने शूड हॅवचा उपयोग करतात. हे क्लिअर करा. राईट. पुन्हा काही 2-3 वाक्य आहेत, लक्षात घ्या. शी शूड हॅव रिटन अ लेटर. तिने पत्र लिहायला हवे होते. तर बघा, या वाक्यामध्ये शी सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर शूड हॅव आहे, त्याच्यानंतर रिटन हा शब्द आहे V3 आणि त्याच्यानंतर अ लेटर. तर शी शूड हॅव रिटन अ लेटर. तिने पत्र लिहायला हवे होते. त्याच्यानंतर दे शूड हॅव वेटेड देअर. त्यांनी तिथे थांबायला हवे होते. तर दे हा सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर शूड हॅव, त्याच्यानंतर V3 वेटेड आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणून देअर आहे. त्याच्यानंतर शेवटचे वाक्य आहे वी शूड हॅव स्टार्टेड अर्ली. आम्ही लवकर सुरुवात करायला हवी होती. कुणीतरी म्हणतात ना, वेल बिगन इज अ हाफ डन. अच्छी सुरुवात मतलब आधा काम. तर कोणतीही सुरुवात ही लवकर झाली पाहिजे. आपल्यासाठी एक बोनस टिप आहे, ती लक्षात घ्या. या सर्व वाक्यांमध्ये क्रियापदाचे तिसरे रूप असते. म्हणजे शूड हॅव नंतर, लक्षात घ्या, शूड हॅव नंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात. जसं कॉलचं तिसरं रूप कॉल्ड आहे, टेलचं तिसरं रूप टोल्ड आहे, स्टडीचं तिसरं रूप स्टडीड आहे आणि गोचं तिसरं रूप गॉन आहे. तर ही एक उदाहरण म्हणून दिलेली आहेत. तर अशा प्रकारची सर्व क्रियापदे शूड हॅव नंतर मुख्य क्रियापदाचे तिसरं रूप वापरतात. इतकं लक्षात ठेवा. राईट. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.